मित्रांनो नमस्कार. छत्रपती संभाजीनगर हे खवय्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असल्यामुळे या शहरामध्ये पर्यटक आणि इतर वेगवेगळ्या कारणांनी येणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. या ठिकाणी आल्यानंतर कुठे चांगलं जेवण मिळेल असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खास नॉनव्हेज जेवण अस्सल घरगुती पद्धतीचं आणि तुमच्या खिशाला परवडणारं कुठं मिळतं याची माहिती घेणार आहोत. मी सध्या शेंद्रा MIDCतील हॉटेल कोयलामध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत आता हॉटेलचे मॅनेजर आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या हॉटेलमध्ये तुम्हाला काय काय मिळतं आणि तुम्हाला किती बजेटमध्ये इथे तुमचं जेवण होतं हे जाणून घेऊ. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला परिचय द्या. सर मी भरत, हॉटेल कोयलामध्ये आपलं स्वागत आहे. आपलं एक मल्टीक्युझन रेस्टॉरंट ॲक्च्युली. सुरुवातीला आपलं कोयला हे जे नाव होतं ते फक्त बिर्याणी आणि काही कबाबसाठी आपण फेमस होतो. पण आता लिटरली आपण MIDCमध्ये असल्यामुळे इथले जे लोकसंख्या, इथले जो येणारे क्लायंट्स आहेत त्यांना आपल्याकडचं थाळीचं जेवण असेल किंवा अलाकार्टचं जेवण असेल हे ते जास्त प्रिफर करतात. त्यामध्ये अलाकार्टमध्ये आपण जसं चिकन आहे जे काळ्या बनवतात आणि काही लाल मसाल्यातल्या भाज्या जे काही मसाला बनतोय तो सगळा घरगुती मसाला असून हा मसाला जेवताना तुम्हाला पोटाचा कोणताही त्रास होत नाही. विशेष म्हणजे इथले जे आपले रेट्स आहे ते एकदम वाजवी रेट सगळ्यांना परवडण्यासारखे आहेत. फूड क्वालिटी आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे इथे आपण लोकांना करतो आहे. त्यामुळे नक्कीच मी सांगेल की यदा कदाचित तुम्ही या रूटने जर करत असाल तर नक्कीच तुम्ही आवर्जून कोयला हॉटेलला जर भेट दिली तर इथे तुम्हाला जेवण बरेच अनुभवता येतील. त्यातून बिर्याणी तर आहेच आहे, सोबत पंजाबी डिशेस आहेत आणि सावजी डिशेस जे की आता आपल्या मागणारे बरेच असे ग्राहक आहेत की ते आवडीने त्यांना सावजी असतं, पण बेसिकली ज्यावेळेस ते टेस्ट करतात त्यावेळेस त्यांना सत्य की किती चांगल्या प्रकारे हे बनवलं जातात आणि त्याची एक वेगळी चव अनुभव येते. या निमित्ताने सांगू इच्छितो की सावजी मसाल्यासोबत जेवताना आपल्याला ज्या भाकरी असतील किंवा चपात्या असेल ज्या आपण ताटून आणि गिराहकापर्यंत त्या गरम गरम सर्व केल्या जातात. त्यामुळे नक्कीच स्वादही वाढतो आणि इथलं जे ॲम्बियन्स आहे तर आपल्या त्या कल्चरला एकदम मला एक वेगळा फिलिंग्स येते. इथे खाण्यात आपल्याकडे खूप प्रकार आहे सर. आपण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये काम करतो. तर जर 6 ते 7 जणांचा ग्रुप जर आपल्याकडे येत असेल तर त्यासाठी आपण बाहुबली थाली मॅनेज केलेली आहे. जी थाली अशा प्रकारे आहे त्यामध्ये खूप स्टार्टर्सपासून ते स्वीटपर्यंत सगळाच मेनू आम्ही त्यात इन्क्लूड केला आहे. जे स्पेशल डिशेस आपण गेस्टला सर्व करतो त्या डिशेस आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि त्यापेक्षा जर 4 माणसाचा जर ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी आपण एक्झिक्युटिव्ह थाळी प्रोव्हाइड करतो त्यांना की ते त्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत आणि ते एक थाळी 4 जण भरपेट जेवतात आहे. आणि आणखीन एक ऑप्शन्स ठेवलं की त्यामध्ये आपण स्पेशलायझेशन ठेवलं. त्यामध्ये काही रेग्युलर थाळ्याचे प्रकार आहेत किंवा आपल्या बजेटप्रमाणे आपण ऑर्डर करू शकतो. रेग्युलर थाळी आहेत, काही स्पेशल थाळी आहेत. स्पेशल थाळीमध्ये आम्ही सूप आहे आणि बाकी जेवणामध्ये पण भाज्याचे प्रकार आहेत. त्यासोबत चपाती किंवा भाकरी आहे, सूप राईस आहे. ज्यावेळेस ती थाळी आम्ही समोर गेस्टला प्रेझेंट करतो त्यावेळेस ते त्यांनाही वाटतं की आपण जे पैसे पे करतोय त्याचा मोबदला आपल्याला नक्कीच मिळतोय म्हणूनसाठी.